मॉर्निंग एव्हरीवन, माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे। आज सकाळची सुरुवात झाली आमची ढोकळ्याच्या नाश्त्यापासून। नाश्ता वगैरे करून घेतला, डाळ तांदळाचा ढोकळा होता आणि नंतर सर्व आवरून घेतलं, कामं वगैरे करून घेतली पटपट, कारण की अंश बिलकुल राहत नाही म्हणून मी कपडे वगैरे धुवून घेतले। आणि तो मधामधात बघू शकता किती मस्ती करते। नुसतं मी इकडे कपडे धुवून राहिली, नुसतं बॉटला आणले आणि फेकून राहिलेला होता की माझ्यासोबत खेळ, आणि नुसतं पाणी जे बॉटलचं पाणी फेकू दे, नुसतं नाही फेकू दिलं तर बॉटल फेकून दिली माझ्या अंगावर। बघू शकता तुम्ही, एवढं त्रास देत होता आणि झोपायला खाली नाही, बिलकुल नाही। आम्ही इथे कपडे वगैरे वाळू टाकले आणि त्याची मस्ती चालू होती, कारण की तो बिलकुल 1 मिनटं ऐकत नाही। आणि त्याचे पप्पा घरी होते, आज पप्पा घरी असल्यामुळे तो काही कोणाची ऐकत नाही, तो पप्पाच्याच मागं राहते आणि नुसतं याचे दरवाजे आपटन त्याचे दरवाजे आपटन हेच कामं त्याचे उरले राहते। इथे सर्व झालं होतं, ऊन एवढी प्रचंड भयानकवाली ऊन तापली होती। आणि संध्याकाळच्या वेळेनंतर आम्ही स्वामी समर्थाच्या मंदिरात गेलो। बघू शकता स्वामी समर्थाच्या मंदिरात आमच्या नागपुरातच आहे, मानेवाड्याला, बघू शकता तुम्ही। आणि नंतर इथे पण आमची मस्ती चालू होती, मला एकटं सोड। नंतर आम्ही बागेत वगैरे आलो, स्वामी समर्थाच्या मंदिरातच आहे, बघू शकता। आणि खूप छान मंदिर होतं, तुम्ही बघू शकता। बापलेकांची नाटकं चालू आहेत। थँक्यू फॉर वॉचिंग।